नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, अंगणवाडी सेविकाताईंसाठी मदतनीसताईंसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे. बिग ब्रेकिंग न्यूज आहे ही, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंगणवाडी बंद करण्याचा आदेश जारी केलेला आहे. तो आदेश का जारी केला आणि कोणत्या अंगणवाड्यांना याचा फटका बसणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. तर बघा, जिल्ह्यातील कोणती अंगणवाडी बंद करण्यात आलेली हे आता आपण जाणून घेऊया. बघा, 2026 अंगणवाडीतील चिमुकल्यांना कोंडून ग्रामपंचायत कार्यालयात बैठकीस गेल्या प्रकरणी अखेर अंगणवाडी क्रमांक 3च्या सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांना कामावर येण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तेथे दुसऱ्या अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीसांना अतिरिक्त काम पाहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. मुळशीच्या बघा, ठाण्यामधील ही घटना आहे. मुळशीच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना अधिकाऱ्यांनी याबाबत प्राथमिक निर्णय घेतल्याची माहिती आपल्या समोर आलेली आहे. 26 तारखेला बघा, हिंजवडीमधील अंगणवाडी क्रमांक 3 मधील या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बैठकीला जाण्याचा धक्कादायक प्रकार आपण या चॅनलच्या माध्यमातून पाहिलेला आहे. शिक्षक नाहीत आणि अचानक दरवाजा बंद केल्याने लहान मुलांनी घाबरून रडायला सुरुवात केली. हा प्रकार शेजारी उभा असणाऱ्या काही पालकांच्या लक्षात आला. कुलूप लावले असल्याने पालक सुद्धा हतबल झाले होते. त्यांनी तात्काळ सेविकेंना संपर्क केला, मात्र प्रतिसाद न भेटल्याने एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच याची माहिती देण्यात आली. घडलेल्या प्रकाराबाबत पालकांनी तीव्र संताप व्यक्त करत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. खरंच ताईंनो, ही घटना आपण पाहिलेली असेल तुम्ही. हिंजवडीमध्ये घडलेली ही घटना आहे आणि याच हिंजवडीमधील अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये म्हणजे मुळशीच्या अंगणवाडी क्रमांक 3 मधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना निलंबित करण्यात आलेला आहे. आता या प्रकरणी अंगणवाडी क्रमांक 3च्या सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांना कामावर येण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. तेथे दुसऱ्या अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीसांना अतिरिक्त काम पाहण्याच्या सूचना या करण्यात आलेल्या आहेत. हिंजवडीमध्ये घडलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेत पूर्ण चौकशी करून अहवाल मागितलेला आहे. अहवाल सादर झाल्यानंतर त्याच्यावर लेखी स्वरूपात कारवाई करण्यात येईल असं देखील इथं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. तर आता या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटले हे पहा. अंगणवाडी सेविकांच्या समस्या आम्ही वारंवार ऐकून घेतल्या असून त्यावर मार्ग काढण्याचाही सातत्याने प्रयत्न सुरू आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुराच्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवून एकाच वेळी दोन्ही क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की अंगणवाडी सेविकांच्या समस्या आम्ही वारंवार ऐकून घेतल्या असून त्यावर मार्ग काढण्याचाही आम्ही प्रयत्न सातत्याने सुरू आहे. हे सरकार आल्यानंतरच अंगणवाडी सेविकांना वेतनवाढ देण्यात आलेली आहे. त्यांच्या मोबाईलचा प्रश्न सोडवलेला आहे. त्यांच्यासाठी पेन्शन योजना देखील तयार केलेली आहे. मागच्या सरकारच्या काळात तर त्यांची साधी बैठकही झाली नव्हती. वेगवेगळ्या संस्था वारंवार संप करत असल्याने मुलांवर याचा वाईट परिणाम होत आहे. याबाबत सरकार संवेदनशील आहे, परंतु याचा उपयोग जर लोक संप आणि आंदोलनाकरिता करत असतील तर ते योग्य नाही, असेही ते पुढे म्हणाले. दरम्यान कोल्हापूर आणि सांगली भागात पूर व्यवस्थापन प्रणाली राबवून पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्याला देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकल्पाला वित्तीय सहाय्य करण्यासाठी जागतिक बँकेने मंजुरी दिलेली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही भागांना मोठा दिलासा मिळणार असून फडणवीस यांनी याबाबत जागतिक बँक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानलेले आहेत. खरंच ताईंनो, घडलेली ही घटना अत्यंत गंभीर आहे. अशा पद्धतीने कोणत्याही अंगणवाडीत घटना घडू नये म्हणून सावध करण्यासाठी मी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करीत आहेत की अंगणवाडीमध्ये मुले सोडून, मुले नसताना आपण कुलूप लावून गेलं तरी चालते, परंतु मुले असताना कुलूप लावून जाऊ नका.
शक्यतो मुलांना कोंडून तर अजिबात जायचं नाही. ती मुले आपल्या जिम्मेदारीवर सोडलेली असतात, त्यामुळे त्यांची काळजी घेणे हे आपलं काम आहे. तर बघा, जिल्ह्यातील ह्या अंगणवाडी सेविका मदतनीसांवर आता बंदी घालण्यात आल्याने त्यांचा तात्काळ आदेशसुद्धा जारी करण्यात आलेला आहे. प्रथम अहवाल समितीकडे सादर करण्यात आलेला आहे आणि त्यांनी त्याच्यावर निर्णयसुद्धा दिलेला आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंना निलंबित करण्यात आलेले आहे आणि तेथे अतिरिक्त कार्यभार दुसऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना देण्यात आलेला आहे. घडलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आणि दुःखद आहे, कारण की अशा पद्धतीने कुठेही घडू नये. जर त्या मुलांना काही झालं असतं तर कोण जबाबदार, हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे ताईंनो. त्यामुळे सर्व ताईंना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की आपलं हे काम आहे, आपलं काम आपण व्यवस्थित करा. दोघींपैकी एकीने तरी थांबायला पाहिजे होतं. त्यांच्याकडून चूक झाली, मान्य आहे, परंतु आता इथून पुढे तरी सर्व सेविका मदतनीसांनी सावध राहा. व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.